नाही सुरू झालं, एका टाकाने थोडी चालते का, दोन्ही हात. आणि परमेश्वराने दिलेलं वय पूर्ण चांगल्या पद्धतीने, जी काही आपल्याला परमेश्वराने, शेवटी जन्म मृत्यूचा हा एक फेरा आहे, पण जी परमेश्वराने दिलेलं आपलं वय आहे ते अत्यंत सुदृढ आणि आनंदाने जगणे, आणि त्याकरता मन सुखी असणे. मन सुखी असेल तर आपलं संपूर्ण शरीर सुखी असतं. मन सुखी असेल, आनंदित असेल तर आपण दुसऱ्याला आनंद देऊ शकतो. आणि मी चांगला उपक्रम, खरं तर मी आता मला येण्याचं वाटतं की मी नागपुरात का नाही करू शकलोय, तर मी नवचैतन्य आश्चर्य परिवाराला सांगणार आहे की आमच्या नागपूरला तुम्ही सुरू करा. पुरणला आहे, ज्या पद्धतीने तुम्ही आता एक लक्ष हा आश्चर्य परिवार इतका मोठा करायचा निर्णय घेतला, तो आमच्याकडे त्यांनी. आमच्याकडे आता 400-500 आश्चर्य परिवारचे कार्यकर्ते एकत्र येतात, करतात, पुराणही करतात. पण खरं तर आज ज्या पद्धतीचं मेडिटेशन आपण करावं लागतं, ज्या पद्धतीचे ताणतणाव आपल्याला आहे, आपण इकडं काय केलं, मेडिटेशन करावं लागतं, प्राणायाम करावं लागतं, ते करावं लागतं जीवनामध्ये, ते आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागतं. पण आपण जो हास्ययोग केला तर निश्चितपणे खऱ्या अर्थाने जितकं काही या देशामध्ये आरोग्यावर काम करणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहे, आरोग्य चांगलं ठेवण्याच्या, आपली जीवनमान चांगलं ठेवण्याच्या, आपलं आयुष्य वाढवण्याच्या पद्धती आहे, त्यामध्ये हास्य पद्धती सर्वात महत्वाची आहे, उत्कृष्ट आहे, चांगली आहे. हे कोणी म्हटलं, जगातले 120 देशाने म्हटलं, जगातले 120 देश आहे, आणि जगात 120 देश आता हास्य विभागाने जातात आहे आणि हे दिवस साजरे करतात आहे. आज मी जास्त वेळ घेणार नाही, पण मकरंद काटेजी, मकरंद किल्लूजी, आपल्याला माझी विनंती आहे की निश्चितपणे ज्या दिवशी 1 लक्षचा हा परिवार हास्य परिवार असला, आणि पुढच्या वर्षी जेव्हा हास्य दिन घेऊ, 1 लक्ष आपल्या या परिवारातले कार्यकर्ते आपण सर्व जेव्हा 1 लक्ष परिवार म्हणजे तेव्हा 1 लक्ष लोकांना बोलून जो हास्य दिन होईल, 1 लक्ष लोक बसल्याला हास्य दिन होतो आहे. हा जो रेकॉर्ड आहे, काय करतील, सांगतील आणि काय करतील, गिरीश बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तुमच्यावरती इन्स्ट्रुमेंट आहे ऑलरेडी राजेश पांडेचे गिरीश बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये. आणि गिरीश बुक ऑफ रेकॉर्डचा जो कार्यक्रम सुरू असेल 1 लक्ष हास्य याचा, तेव्हा माननीय मुख्यमंत्री तुमच्याजवळ असायला येतील, जे असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं हा फार चांगला उपक्रम आहे. मी तुम्हाला सर्वांना नतमस्त होतो की आपण पुण्याच्या या सांस्कृतिक भूमीमध्ये, या शैक्षणिक भूमीमध्ये हा उपक्रम सुरू केला आणि हा उपक्रम निरंतर सुरू राहावा. नवचैतन्य हास्य परिवार हा पुण्यामधल्या 235 हास्य क्लब आणि 25,000हून जास्त सदस्य असणारा परिवार आहे. आनंदी मन तयार करण्यासाठी आम्ही सगळेजण काम करत असतो. आता आमचं ध्येय आहे ते म्हणजे 70 लाखाच्या पुण्यामध्ये दर 70 माणसामागे 1 माणूस दसरा करायचा, म्हणून आमचं एकच लक्ष्य, 1 लक्ष. आणि आनंदी माणसं जी असतात ती दुसऱ्याला सहकार्य करतात, दुःख निवारण करण्यासाठी मदत करत असतात. सध्याच्या काळात ताणतणाव, नैराश्य, काळजा यामुळे लोकांना अनेक त्रास होत आहे. अशा वेळेला हास्ययोग ही नवी संकल्पना 120 देशामध्ये त्याचा वापर होतो आहे, ती जास्तीत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो आहोत. संस्थेच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब इथे आले, राजेश शहा, प्रकाशजी धोका, महेश जोशी आणि अनेक मान्यवर आले. मुख्य म्हणजे अख्खं पुणे या निमित्ताने हसरं बनवण्याचं आमचं काम आहे. पण आता आमचं उद्दिष्ट एकच आहे, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, हसरे पुणे करण्याचा. तुम्ही पण हसत राहा, आनंदी मनं तयार करा. धन्यवाद.